हॅलो, मी भाग्यश्री. तर तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की ही फिटिंग कशी करायची किंवा फिनिशिंग कशी द्यायची. तर आता मी तुम्हाला ही दाखवणार आहे. चला तर पाहूया याची फिनिशिंग आणि कशी द्यायची. तर मी इथे अगदी सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. तर तुमची जी फिटिंग लाईन आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, अर्धा इंच पुढे ठेवायचे हे आपल्याला सुई आणि दोरा आणि पाठीमागे आपल्याला स्टिच द्यायची आहे पक्की. मागे पुढं करून जो आपल्याला टीप द्यायची आहे म्हणजे आपला धागा तिथे पक्का बसतो. तशी सरळ फिटिंग आपण करून घ्यायची आहे. आणि एकदा तुम्हाला ही मेथड दाखवणार आहे. तर व्यवस्थित आपण कपडा खालचा वरचा सरळ ठेवून एका सरळ रेषेत ही फिटिंगची लाईन किंवा फिटिंगची स्टिच जी म्हणू शकता मारायची आहे, द्यायची आहे. तर बघा इथं पूर्ण मी इथं पाठीमागे घेतलेलं आहे आणि मशीनची जे शिलाई आहे ती स्टॉप केलेली आहे. परत मी मशीन बघा चालवते, हळूहळू पाठीमागे घेते, मागे घ्यायचं आहे, लॉक करायचे आहे स्टिच. मागे घेऊनच आपल्याला धागा कट करायचा आहे. तुम्ही ट्रिमरनी कट करू शकता किंवा तसंच हाताने सुद्धा तोडू शकता. दोन्ही पद्धती सोप्या आहेत. ट्रिमरनी कट केला तर पण चालेल आणि हाताने सुद्धा असं केला तरी पण चालेल. कुठेही तुमचा दोरा बाहेर उखडल्यासारखा किंवा वरती छोटे छोटे धागे निघल्यासारखे काहीही दिसणार नाही. तर अनेकदा तुम्ही बघा इथं हळू सांगते, आपला जो दाब आहे तो अर्धा इंच पुढे ठेवायचा आहे. फिटिंग लाईनची जिथं आपली फिटिंग खाली येते त्याच्यापासून पुढे ठेवायचं आहे. दोरा आपला दिसत असणार तुम्हाला. तर तो दोरा धरूनच आपल्याला पाठीमागे पुढे करून स्टिच लॉक करून घ्यायचे आहे. एकदा स्टिच लॉक झाले की तुम्ही धागा तो एक्स्ट्राचा कट करून टाकायचा आहे आणि फिटिंगची लाईन मध्येच आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे. तर बघा इथं दाखवत आहे. तर आता एंड कसा करायचा याचा, आता बघा इथे स्टॉप करायचा आहे आपल्याला. मशीन शिलाई पक्की करून घ्यायची आहे, मागे पुढे करून 2-3 वेळा 2-3 टाके घेऊन आणि पुढे यायचं, परत मागे जायचं, मग धागा कट करायचा मागे जाऊन. आपण इथं कुठे चुकतो तर पुढे येऊनच धागा कट करतो. तर तसं न करता आपली जी टीप आहे थोडासा अर्धा इंच पाठीमागे जाऊन हा धागा कट केला की कोणत्याही प्रकारचा वरती तुम्हाला धागा उखडणार नाही किंवा दिसणार नाही. जी फिनिशिंग आहे ती फिनिशिंगमध्येच टीप तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला ही टीप कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला काही समजलं नसल्यास व्हिडिओ स्लो करून पहा, नक्की समजेल. 0.5x बघा म्हणजे तुम्हाला अगदी समजेल. इथं तुम्हाला फास्ट सांगितल्यासारखं वाटलं तर बघा इथे तशीच टीप आली की आपण मागे जायचं आहे, पक्कं करायचं आहे आणि शिलाई तुम्ही जे करता ती मेथड मी इथं दाखवत आहे. बघा आम्ही रेग्युलर मेथड जी फॉलो करतो, शेवटचा धागा कट करून टाकतो, तर ते तसं कट केल्यामुळं आपला धागा वरती दिसतो. तर ते छोटे धागे वरती निघल्यासारखे दिसतात, पण तिथं आपली फिनिशिंग येत नाही. तर ही फिनिशिंग तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय यूट्यूब फॅमिली. जी मिस्टेक तुम्हाला दिसत आहे तीच आपण करतो, तर ती मिस्टेक करू नका. आणि ही टिप तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगा. आवडल्यास लाईक करा आणि प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. मला येत नाही म्हणून तुम्ही घरी बसला तर काही होत नसतं. आणि एक मला सांगायचं आहे, तर तुम्ही रेडीमेड शिवता, रेडीमेड दाखवता व्हिडिओमध्ये, असं काही नाही. मी स्वतः स्टिच करते आणि ते तुम्हाला दाखवते. आता कसं आहे, मी एकटी शूट करणार आणि तो व्हिडिओ बनवून एडिट करून त्याला व्हॉइस ओव्हर करून टाकण्यासाठी खूप वेळ निघून जातो त्यामध्ये, हेही तुम्हाला माहिती असेल.
काय हिला काही काम नाही काही नाही म्हणून व्हिडिओ बनवते आणि ही टाकत असणार. पण व्हिडिओ बनवून तो एडिट करून तुम्ही अपलोड करायला किती वेळ जातो हे तुम्ही एकदा करून पहा. तुम्हाला समजेल व्हिडिओ करण्याच्या पाठीमागची खरी मेहनत काय असते ते कळेल तुम्हाला, खरी मेहनत काय असते ते. आणि मी इथे ही मेथड सांगितली तर ह्या मेथडप्रमाणे तुम्ही फॉलो करा. फिनिशिंगमध्येच करा काम. फिनिशिंगमध्ये केल्यानंतरच तुमच्याकडे सुद्धा कस्टमर येतात. आणि एक म्हणतो अजून एक मला सांगायचं आहे की कस्टमरनी थोडं समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या वेळेत त्यांनी नेलं पाहिजे. सांगतात आम्हाला ह्याच दिवशी पाहिजे आणि येतात 10 दिवसांनी. असं करू नका. ज्या दिवशी सांगितलं असतं त्या दिवशी न्या आणि जी अमाऊंट ठरलेली असते तीच द्या. 50 रुपये कमी करा, 10 रुपये कमी करा, असं काहीही करू नका प्लीज. त्यांची मेहनत त्यांना द्या, ही माझी एक रिक्वेस्ट आहे. प्रत्येक क्लायंटना, कस्टमरना प्रत्येकजण मेहनत करत असतो, त्या मेहनतीचे पैसे मागत असतो. मेहनतीचे पैसे तुम्ही नक्की द्या. तर मी ह्या ब्लाऊजचा गळा पाठीमागचा असा बनवलेला आहे बोटनेकमध्ये. तर माझे क्लायंट खूप छान आहेत सगळे.